हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांना वगळलं। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव, मात्र पवारांचं नाही। सुळेंची टीका, तर सरकारला शिष्टाचार कळत नाही, यावरून साहेबांचं मन किती मोठं हे समजतं। रोहित पवारांचा सरकारला खोचक टोला। मवियाचं जागा वाटप ठरलं, ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित मविया बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। मवियाच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला 17 जागा, तर शरद पवार गट 19 जागा लढणार, सूत्रांची माहिती। मुंबईत ठाकरे गटाची 4 जागा, तर काँग्रेसची 2 जागा लढण्याची तयारी। ईशान्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही, मात्र वंचित सोबत आल्यास ईशान्य मुंबईची जागा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शाहू महाराजांसाठी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही। कोल्हापूरच्या बदल्यात ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेची मागणी, तर भिवंडीसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच। दिल्लीत भाजपच्या जोर बैठका। लोकसभा निवडणुकीसाठी 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मोदींसह राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, मनोज तिवारी यांच्या नावाची चर्चा। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू, तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता। मुनगंटीवारांचं वक्तव्य। भाजपचे मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार। आढळराव पाटील ठाम, तर तिन्ही पक्षांना सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार। आढळराव पाटलांकडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।